गंगापूर गावाजवळ एका उजाड झोपडीत शंकर नावाचा एक माणूस राहत होता. त्याला भयंकर कुष्ठरोग झाला होता. त्याचे अंग कुजत होते, घाव होते, दुर्गंधी येत होती. गावातले लोक त्याच्याजवळ जायचे नाहीत. त्याची बायको आणि मुलंही त्याला सोडून गेली होती. तो एकटाच त्या झोपडीत भिक्षा मागून जगत होता. शंकराची स्थिती इतकी वाईट झाली की त्याला चालतासुद्धा येत नसे. तो आपल्या झोपडीत पडून असायचा आणि रात्रंदिवस रडायचा. हे देवा, माझे काय पाप होते की मला असा रोग झाला, मला मरू दे आता, असे तो म्हणायचा. एके दिवशी स्वामी समर्थ त्या वाटेने जात होते. त्यांना त्या झोपडीतून रडण्याचा आवाज आला. ते झोपडीजवळ गेले आणि आत डोकावले. त्यांना शंकर तिथे पडलेला दिसला. स्वामींचे शिष्य म्हणाले, स्वामी, इथे येऊ नका, हा कुष्ठरोगी आहे, आपल्यालाही रोग लागेल. पण स्वामी आत गेले. त्यांनी शंकराला पाहिले आणि त्याच्याजवळ बसले. शंकराला आश्चर्य वाटले. इतके दिवस कोणीही त्याच्याजवळ आले नाही आणि आज कोणीतरी संत त्याच्याजवळ बसले आहेत. स्वामींनी त्याला विचारले, तुझे नाव काय? शंकराने कमकुवत आवाजात म्हटले, शंकर, पण मी आता शंकर नाही, मी एक पापी, कुष्ठी, टाकाऊ माणूस आहे. स्वामींनी त्याचा हात धरला. शंकर घाबरला आणि म्हणाला, स्वामी, माझा हात धरू नका, तुम्हाला रोग लागेल. स्वामींनी मंद हसत म्हटले, रोग शरीराला लागतो, आत्म्याला नाही. तुझा आत्मा शुद्ध आहे शंकर. स्वामींनी आपल्या शिष्यांना बोलावले आणि म्हटले, शंकराला आंघोळ घाला आणि स्वच्छ कपडे घाला, त्याला जेवण द्या. शिष्यांनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे शंकराला जवळच्या नदीवर नेले. त्यांनी त्याला स्नान घातले. पाण्याने त्याच्या शरीराला स्पर्श झाला तसे त्याला एक अजीब शांती वाटली. स्वामींनी त्या पाण्यावर आशीर्वाद दिला होता. हळूहळू शंकराच्या शरीरातील घाव बरे होऊ लागले. दुर्गंधी कमी झाली. शंकराला विश्वासच बसेना. शिष्यांनी त्याला नवीन कपडे घातले आणि जेवण दिले. मग ते सर्वजण स्वामींकडे परत आले. स्वामींनी शंकराला आपल्या जवळ बसवले आणि म्हटले, शंकर, तुला हा रोग का झाला माहीत आहे का? शंकराने म्हटले, नाही स्वामी, मी कोणाचे वाईट केले नाही, मग माझे असे का झाले? स्वामींनी म्हटले, पूर्वजन्मी तू एक श्रीमंत व्यापारी होतास. तुझ्याकडे खूप पैसा होता, पण तू अतिशय कंजूष होतास. भिकाऱ्यांना, गरिबांना काहीच देत नसेस. एकदा एक कुष्ठरोगी तुझ्या दारी भीक मागायला आला. तू त्याला दूर हाकलून लावलेस आणि म्हणालास, दूर हो कुष्ठ्या, तुझा स्पर्श झाला तर मलाही रोग होईल. त्या रोगी माणसाने भुकेने प्राण दिले. त्याच्या शापाने तुला या जन्मी हा रोग झाला. शंकराला सर्व आठवले. त्याने रडत रडत म्हटले, स्वामी, मी खूप वाईट होतो. मी माझ्या पापांची शिक्षा भोगतोय. आता मला काय करायचंय? स्वामींनी म्हटले, तुझ्या पापाची जाणीव झाली म्हणजे अर्धी शिक्षा संपली. आता पुढे जे जगशील ते दुसऱ्यांसाठी जग. गरिबांना मदत कर, रोगी, दुर्बल लोकांची काळजी घे. तुझे पाप धुतले जाईल. त्या दिवसापासून शंकराचा रोग बरा होऊ लागला. काही महिन्यात तो पूर्णपणे निरोगी झाला. पण त्याने स्वामींचे शब्द विसरले नाहीत. तो स्वतः कुष्ठरोग्यांची सेवा करू लागला. त्यांना अन्न, औषध, वस्त्र देऊ लागला. एके दिवशी गावातले काही लोक स्वामींकडे आले आणि म्हणाले, स्वामी, तुम्ही शंकर कुष्ठ्याला का स्पर्श केलात? आता तुम्हालाही रोग होईल. स्वामींनी त्यांना समजावले, रोगापासून भीती बाळगणे योग्य आहे, पण रोग्याला त्याग देणे योग्य नाही. प्रत्येक रोगी माणसाला मदतीची गरज असते. आपण त्याला समाजातून काढून टाकू नये, उलट त्याची काळजी घ्यायला हवी. शंकर हा देखील एक माणूस आहे, देवाचा भाग आहे, त्याच्यातही आत्मा आहे. त्या दिवसापासून गावातल्या लोकांच्या मनात बदल झाला. त्यांनी कुष्ठरोग्यांना मदत करायला सुरुवात केली. त्यांच्यासाठी एक वेगळी वस्ती बनवली, जिथे त्यांना उपचार आणि देखभाल मिळत होती. शंकर स्वामी समर्थांचा जीवनभर भक्त राहिला. त्याने शेकडो रोग्यांची सेवा केली आणि त्यांना सांत्वन दिले.